धडा 16वा. माळढोक पक्षी. पाठ परिचय. प्रस्तुत पाठात माळढोक पक्षी याची माहिती करून दिली आहे. पर्यावरण संतुलनाच्या दृष्टिकोनातून या पक्षाचे संवर्धन आवश्यक आहे. तर मुलांनो, आता आपण या पाठाचे वाचन करूयात. माळढोक पक्षी राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये आढळतो. माळढोक पक्षी हा लांब पाय असलेला, शहामृगासारखा दिसणारा आणि लांब मान असलेला मोठा पक्षी आहे. माळढोक पक्षी काटेरी झाडी, लांब गवत, रखरखीत आणि अर्धवट गवताळ प्रदेशात विखुरलेल्या लागवडीच्या भागात राहतो. बागायती अधिवास हे पक्षी टाळतात. माळढोक नराची उंची सुमारे 1 मीटर असते. मादी ही नरापेक्षा लहान असते. तिची उंची सुमारे 76 सेंटीमीटर असते. नराचे वजन 8 ते 14.5 किलोग्रॅम तर मादीचे वजन 2 ते 6 किलोग्रॅम असते. नराचे डोके पांढरे असून त्याच्यावर टोपीसारखा काळा तुरा असतो. मान पांढरी असून मानेच्या मागील शरीराचा आकार अन्य पक्ष्यांप्रमाणे निमुळता होडीच्या आकारासारखा असून तो रुंद असतो. पाठीचा रंग गडद तपकिरी अथवा करडा असून त्यावर पांढऱ्या रेघा किंवा ठिपके असतात. पोटाकडचा रंग पांढरा असतो. नराच्या छातीवर आडवा काळा पट्टा असतो. मादीच्या छातीवर हा पट्टा अरुंद किंवा अर्धवट असतो किंवा कधीकधी नसतो. नराच्या मानेवर गळ्यापाशी गलकोष्ठ असून आवाज घुमवून तो मोठा करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. पाय दणकट आणि लांब असतात. माळढोकाचे घरटे जमिनीवर एखाद्या झुडपाखाली उथळ खळग्यात गवत टाकून तयार केलेले असते. त्यात मादी एकच अंडे घालते. ते हिरवट तपकिरी रंगाचे असून त्यावर फिकट तपकिरी डाग असतात. माळढोक पक्ष्यांच्या विणीचा हंगाम मुख्यतः मार्चपासून सप्टेंबरपर्यंत असतो. मादी एकटीच अंडे उबविते आणि पिलाचे रक्षण करते. संकटकाळात ती पिल्लाला पंखाखाली घेऊन त्याचे संरक्षण करते. घरट्यात अंडे असताना शत्रू जवळ आला तर मादी पाय लोंबते ठेवून वेड्या वाकड्या तऱ्हेने उड्डाण करून शत्रूचे लक्ष विचलित करते व त्याला फसवून घरट्यापासून दूर नेते. काही कारणाने अंडे नष्ट झाले तर मादी पुढील हंगामापर्यंत अंडे घालत नाही. माळढोक पक्षी हा एक सर्वभक्षक पक्षी आहे, जो इतर गोष्टींबरोबरच गवताच्या बिया, टोळ, बिटल, विंचू, उंदीर आणि सरडे खातो. तो शेतातील शेंगदाणे, बाजरी, शेंगांच्या शेंगा आणि गव्हाचे दाणे अशी पिके देखील खातो. माळढोक पक्ष्यांची कमी होणारी संख्या व त्यांची होणारी शिकार लक्षात घेऊन भारत सरकारने त्यांना कायद्याने संरक्षण दिलेले आहे आणि त्यांच्या संरक्षणासाठी अभयारण्ये राखून ठेवली आहेत. महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यातील नानज आणि अहमदनगर जिल्ह्यातील रेहेगुरी येथील माळढोक पक्ष्यांचे अभयारण्य ही विद्यार्थ्यांसाठी आकर्षण केंद्रे आहेत. भविष्यात या पक्ष्यांचे संवर्धन करणे फारच गरजेचे आहे. यासाठी फक्त सरकारच नव्हे तर सर्वांनी सहकार्य केले पाहिजे.